राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आजपासून मुंबईमध्ये बैठक होणार आहे। मुंबईतील विधानसभा निहाय बैठक ही पार पडणार आहे। खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये 2 दिवस ही बैठक होणार आहे। महापालिका निवडणुकीच्या रणनीती संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। तर सीमा आपल्याबरोबर जोडली गेलेली आहे। सीमा, आजपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक होणार आहे, काय बैठकीमध्ये या घडणार आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर विधानसभेमध्ये ज्या प्रकारे निकाल लागलेला आहे त्यानंतर महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत त्यांनी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कंबर कसलेली आहे। सुरुवातीला ठाकरे गटाच्या या संदर्भातल्या अनेक बैठका पार पडल्या। त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची स्थानिक पातळीवरची भूमिका जाणून घेतलेली होती की आता पुढे स्वबळावरती लढायचं आहे की आपण युती म्हणून लढायचं आहे। त्यानंतर कार्यकर्त्यांची एक भावना जाणून घेतल्यानंतर संजय राऊतांनी एक भूमिका स्पष्ट केलेली होती। या सगळ्या अनुषंगाने आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची जी 2 दिवसीय बैठक बोलवण्यात आलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे स्थानिक जे पदाधिकारी आहेत, स्थानिक जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावना खरं तर जाणून घेणार आहेत आणि स्थानिक पातळीवरती मुंबईमध्ये आपल्या पक्षाची काय परिस्थिती आहे, किती ताकद आहेत आणि आपण पुढची भूमिका नक्की काय घेतली पाहिजे या संदर्भात कार्यकर्त्यांची भावना आणि पदाधिकाऱ्यांची भावना समजून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो या बैठकीमध्ये केला जाणार आहे। आज उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या संदर्भातली बैठक पार पडणार आहे। पदाधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर नक्की त्यांच्या समस्या काय आहेत आणि नक्की त्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि उद्या पुन्हा एकदा परत उद्या सुद्धा ही बैठक होणार आहे। 2 दिवसांची ही बैठक आहे। काय नेमकं या बैठकीमध्ये घडतं हे आम्ही आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत। धन्यवाद निलेश, कृष्णात आणि सीमा, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।